नवरत्नाचा तुला बघायचं का? जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MM एडिट वरती। तर आजचा आपला व्हिडिओ इंस्टाग्रामच्या ट्रेंडिंग रील वरती झालेला आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर आपण जरा न वेळ घालवता एडिटिंगला सुरुवात करू। सर्वात अगोदर आपल्याला VPN ला ऑन करायचं भाव। तर इथे युनायटेड किंगडम नावाचं जे VPN आहे ते ऑन करायचं। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते कनेक्ट होऊन जाईल भावांनो। परत कॅपकट ओपन करा, नंतर न्यू प्रोजेक्ट वरती यायचं। व्हिडिओ देईन भावांनो मी। व्हिडिओ ऍड केल्यानंतर अशा प्रकारे खाली स्क्रॉल करून एक्सेप्ट रेशो वरती यायचं। 9:16 रेशो घेऊन त्याला अशा प्रकारे राईट करायचं भावांनो। त्यानंतर तुम्हाला ऍड ऑडिओ वरती क्लिक करायचं। अगोदर ऍड ऑडिओ वरती गेल्यानंतर तुम्हाला एक सॉन्ग देईन भावांनो, ते तुम्हाला एक्सट्रॅक्ट करून तर मी सॉन्गला एक्सट्रॅक्ट करून घेतलेले भावांनो। त्यानंतर तुम्हाला 5 सेकंड वरती येऊन अशा प्रकारे त्या जो स्प्लिट मारायचा भावांनो आपल्याला, हा जो पहिला व्हिडिओ घेतला त्याचा पुढचा पार्ट कट करायचा आपल्याला अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला परत जिथून आपण व्हिडिओ कट केला इथे आल्यानंतर तुम्हाला परत बॅक यायचं। त्यानंतर अशा प्रकारे खाली तुम्हाला ॲड ओव्हरले वरती क्लिक करायचे भावांनो। ॲड ओव्हरले वरती गेल्यानंतर तुम्हाला फोटोच्या ऑप्शन वरती जाऊन एक PNG देईन भावांनो, तिला ॲड करायचंय। ती ॲड केल्याच्या नंतर थोडंसं अशा प्रकारे पुढे घ्यायचं भावांनो। अशा प्रकारे इथपर्यंत आपल्याला ठेवायचं। त्यानंतर तिला अशा प्रकारे क्लिक करून त्याची जी साईज आहे ती अशी इन्क्रीज करून घ्यायची थोडी। तिथून आपल्याला एक इमेज सिलेक्ट करायचा भावांनो। तुम्हाला तुमचा जो इमेज आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला अशा प्रकारे पूर्णपणे ती साईज इन्क्रीज करून घ्यायची। त्याला सॉन्ग जिथपर्यंत आपलं तिथपर्यंत अशा प्रकारे तिथपर्यंत त्याला ओढून घ्यायचं इथपर्यंत। त्यानंतर परत आपल्याला पुढे यायचं इथपर्यंत। इथे 10 सेकंडवरती 10 सेकंडच्या थोडं अलीकडे अशा प्रकारे इथे इमेजवरती क्लिक करून त्याला स्प्लिट मारायचे अशा प्रकारे। त्यानंतर परत आपल्याला जो इमेज आपण स्प्लिट मारला आहे तिथे यायचं भावांनो। तो पहिला जो इमेज आपण स्प्लिट मारला होता तिथून थोडंसं आपल्याला इथे यायचं पुढे। तिथे आल्याच्यानंतर आपल्याला परत बॅक येऊन ॲड ओव्हरलेवरती यायचं। त्यानंतर तुम्हाला एक इमोजीची PNG देईन भावांनो मी, तिला ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर तिची साईज थोडी इन्क्रीज करायची आहे। तिला अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे। त्यानंतर तिला पण आपल्याला शेवटपर्यंत असे ओढून घ्यायचे इथपर्यंत। तर अशा प्रकारे आपण जो व्हिडिओ घेतला होता भावांनो तिथे यायचं। सुरुवातीला इफेक्टवरती क्लिक करायचं। अगोदर इफेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवर आल्यानंतर इथे ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल रील नावाचा जो इफेक्ट दिसेल भावांनो तो तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। त्याला राईटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो आपण व्हिडिओ ॲड केला होता पूर्णपणे तिथपर्यंत त्याला अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर परत आपल्याला पुढे यायचं आहे भावांनो। पुढे आल्यानंतर आपल्याला बॅक यायचं थोडं। त्यानंतर आपण जो इमेज ॲड केले होते भावांनो 2, त्याच्यावरती जो पहिला इमेज होता तिथे यायचं आपल्याला। ॲनिमेशनवरती यायचं आहे। तिथे ॲनिमेशनवरती आल्याच्या नंतर तुम्हाला तो पेडलिंग नावाचा जो इफेक्ट आहे भावांनो आपला तो तिथे ॲड करून त्याला 2 सेकंडपर्यंत करून घ्यायचं आहे। त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे। परत जो पुढचा इमेज आहे तिथे यायचं। परत ॲनिमेशनवरती यायचं आहे आपल्याला। ॲनिमेशनवरती येऊन फ्रॅगमेंट नावाचा जो आपला इफेक्ट आहे भावांनो तुम्हाला अशा प्रकारे खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर तो तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल। त्यानंतर 1.5 सेकंडपर्यंत त्याला ठेवायचं आहे। परत राईटवरती क्लिक करायचं आहे काही अशा प्रकारे। त्यानंतर थोडंसं पुढे स्क्रोल करायचं असे। त्यानंतर तुम्हाला इफेक्ट म्हणून जे ऑप्शन आहे त्याच्यावरती यायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती यायचं भावांनो। व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर झूम लेन्स नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा। अगोदर राईटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर परत बॉडी इफेक्टवरती यायचं। बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर खाली अशा प्रकारे स्क्रोल करून परत एक ऑरा नावाचं जे आपला इफेक्ट आहे भावांनो बॉडी इफेक्ट तो ॲड करून घ्यायचा। त्याला क्लिक करायचं राईटवरती, तो इफेक्ट येऊन जाईल भावांनो इथे। तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।